पालघर लोकसभा निवडणूक अवघ्या 5 दिवसांवर आली असून सर्वच राजकीय पक्ष आपला उमेदवार निवडून येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा महायुतीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी पालघरमध्ये सभा घेतल्या असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सभा घेतल्याचे दिसून आले। यावेळी सर्व पक्षांच्या नेते मंडळींनी पालघर सोबतच वसईमध्ये देखील लक्ष दिल्याचे पाहायला मिळाले। वसई भागात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सभा घेतल्याने भाजपचे वसईमध्ये विशेष लक्ष असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र असे असले तरीही आपल्या वसई भागातील मतदारांवर विश्वास ठेवून आमदार हितेंद्र ठाकूर पालघर ग्रामीण भागात गावापाड्यांमध्ये फिरताना दिसतात। न्याय कसा मिळेल, म्हणजे कोणत्याही समाजाचा असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, आदिवासी असो, सगळ्या लोकांना न्याय कसा मिळेल या हिशोबानेच कामाचं वाटप केलं। पालघरमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे कितीही जाहीर सभा घेत असले तरीही ठाकूर हे ग्रामीण भागातील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत। अशातच आता बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना बेंगाली फाउंडेशनने देखील जाहीर पाठिंबा दिलाय। एकीकडे महायुतीचे केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री पालघरमध्ये लक्ष देऊ नयेत, तर दुसरीकडे हितेंद्र ठाकूर जिद्दीने ग्रामीण भागात तळ ठोकून बसलेत। मात्र असे असले तरी आता विजय कोणाचा होतोय याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे। 5 वर्ष आम्हाला यायचं तर त्याच्यामुळे खोटी आश्वासनं देऊन मला चालत नाही। दुसरे येतात, खोटी आश्वासनं देतात आणि जातात, तर तसा प्रकार निदान माझ्याबरोबर नसतो। कारण का मला 5 वर्ष कोणती ना कोणती निवडणूक लढायची असते। कधी जिल्हा परिषद, कधी पंचायत समिती, कधी ग्रामपंचायत, कधी आमचा आमदारकी, कधी खासदारकी, कधी महानगरपालिका। 5 वर्ष हे कार्यक्रम चालतात। त्याच्यामुळे मी बोलतो ते जबाबदारीने बोलतो आणि आपुलकीने बोलतो।